पावसाळा सुरू होऊन अवघे 2 दिवसही झाले नाहीत, तोच रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पहिली मोठी दरड कोसळली आहे. आज सायंकाळी 7:30च्या सुमारास पोलादपूरपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या पायटावाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. दरड कोसळल्यामुळे घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या घाटाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र हे काम करणाऱ्या एजन्सीला कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा आणि डोंगराळ भागाचा कोणताही अनुभव नसल्याचा आरोप आता स्थानिक करत आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेना कापडे विभाग प्रमुख आणि स्थानिक नागरिक तानाजी निकम यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने या कामाच्या गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने संपूर्ण पावसाळ्यात या घाटात अशीच भीती कायम राहणार आहे. घाट बंद राहिल्यास स्थानिकांच्या रोजीरोटीचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया तानाजी निकम यांनी दिली. सध्या प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पावसाळ्यात पुढील अनर्थ टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता तरी गंभीर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.